एकनाथला समोर पाहून बंडू सुताराची बोबडीच वळाली. आपला मृत्यू आता निश्चित आहे ही जाणीव त्याला कळून चुकली होती. एकनाथ समाधीतून जिवंत होऊन त्याच्या समोर उभा ठाकला होता. पण एकनाथ पहिल्यापेक्षा खूप भयानक वाटत होता. केस वाढलेले, नखांची धार वाढलेली, डोळे शेंदुरासारखे लाल भडक, दात अनगुच्छीदार, तोंडातून सतत लाळ गळत होती. नजरेत विखारी आणि अनैसर्गिक अमानवी असं काहीतरी होतं. जिवंत माणसाचं एकही लक्षण त्यात नव्हतं. तो जमिनीपासून 2 फूट हवेत तरंगू लागला. शरीरावर जागोजागी जखमा दिसत होत्या. त्या जखमांमध्ये सतत आळ्या वळवळ करत होत्या. काही त्याच्या तोंडात जात होत्या. अचानक त्याने एका जखमेवरच्या आळ्या उचलल्या आणि तोंडात टाकल्या आणि बंडू सुताराकडे तीक्ष्ण नजरेने पाहू लागला. एकनाथच्या नजरेत खुनशी भाव दिसत होता. एखादा हिंस्र प्राणी गरीब भक्षाकडे लालची नजरेने आणि अधाशी भावाने पाहतो तसा एकूण राग रंग सुताराला दिसू लागला. त्याचे ते उंगळवाणे आणि भीतीदायक रूप पाहून सुताराला आता घाम फुटला. पळून जाण्यासाठी तो पाय उचलत होता, पण पाय कोणीतरी जमिनीत गाडून ठेवले आहेत असे त्याला जाणवत होते. त्याची हालचाल बंद झाल्यासारखी झाली. शरीर अचेतन झाले. त्याला साक्षात स्वतःचा मृत्यू समोर दिसत होता. आणि मृत्यू पण असा अमानवी होता, इतका क्रूर होता की ज्याची कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही. एकनाथचा असा भयानक अवतार पाहून त्याचा अर्धा जीव तर कधीच गेला होता. जगण्याची उमेद आता लोप पावत होती. अचानक हवेत उडत एकनाथ बंडूच्या जवळ आला. अचानक असा त्याला जवळ आलेला पाहून सुतार थरथर कापू लागला. भीतीने त्याच्या तोंडातून चित्कार निघाला, पण तो मनातच ओरडत होता. भीतीने आवाज बाहेर पडतच नव्हता. एखादे हिंस्र श्वापद जवळ आल्यावर जी तडफड होते ती तडफड होऊ लागली. माणसाला विरोध करता येतो, पण इथे यम बनून साक्षात एकनाथचं हिडीस रूप असलेला आत्मा होता. तो सुताराच्या एवढा जवळ आला की एकनाथच्या हिडीस श्वासाची घरघर त्याला मोठ्याने ऐकू येऊ लागली. त्याच्या अंगावर वळवळ करणाऱ्या अळया त्याला स्पष्ट दिसत होत्या. त्याच्या जखमांमधून गळणारे घाणेरडे रक्त पू पाहून त्याला भीती सोबतच किळस आली. एवढा भयानक आणि किळसवाणा अंत आपला होणार याची कल्पना त्याला प्रचंड दुःख देऊन गेली. अचानक एकनाथने एका हाताने सुताराचे मुंडके पकडून त्याला हवेत तोलले. त्याने सुताराचा गळा आवळला गेला. त्याचे पाय तडफडू लागले. श्वास घुसमटू लागला. तोंडातून लाळ गळू लागली. एकनाथने अचानक आपले मोठे दात बाहेर काढून सुताराच्या नरडीला लावले. तहानलेला माणूस जसा गटागटा पाणी पितो तसे सुताराचे रक्त तो पिऊ लागला. रक्ताची धार सुताराच्या गळ्यातून खाली जमिनीवर आली होती. हळूहळू सुताराची शुद्ध हरवत चालली होती. शेवटी त्याला तो एकनाथचा हिडीस चेहरा दिसला आणि त्याचा तो घाणेरडा वास त्याच्या नाकात शिरला. आणि त्याच वेळी सुताराचा देह निश्चित होऊन खाली कोसळला. आंब्यातून सगळा रस पिऊन घेतल्यावर जसा आंबा उरतो तसा सुताराचा निष्पाण देह पडला होता. त्याच्या देहात फक्त हाडे उरली होती. एक सापळा वाटावा असा त्याचा निष्प्राण देह जमिनीवर पडला होता. त्याचा तो अचेतन देह पाहून जंगलाचा प्राण देखील सुन्न झाला. 80-90 किलोचा तो देह आता 20 ते 30 किलोचा उरला होता. रक्त, मांस नसलेला आणि केवळ अस्थिपंजर उरलेला तो निर्जीव देह. आता कधीच कोणाला कळणार नव्हतं की सुताराचा मृत्यू कसा झाला. त्याचा असा चिपाटासारखा देह कसा घडला. असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहणार होते. एकनाथ अचानक समाधीमध्ये गायब झाला. हवेत कापूर जसा विरून जातो तसा एकनाथ अदृश्य झाला. त्याची रक्ताची तहान, भूक आता भागली होती.
त्याच्या खुनाला जबाबदार असणाऱ्या सुताराचा भयानक सूड घेऊन त्याने त्याची पहिली शिकार संपवली. आता ही भूक वाढतच जाणार. ती कधीही न शमणारी रक्ताची भूक होती, जी फक्त मानवी रक्तानेच भागवली जाणार. त्यासाठी आता अनेक बळी हवे होते, अनेक बळी जाणार होते. बंडू सुताराच्या बळीने एका भयानक खेळाला सुरुवात झाली होती, ज्यात एका बाजूला हिडीस भयानक रक्ताला सोकावलेला एकनाथचा आत्मा होता आणि दुसऱ्या बाजूला कशाचीही खबर नसलेले निष्पाप सावर गावातील गावकरी. ज्या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत पाहिलेले सुखी दिवस संपणार होते, आनंदाची जागा पाशवी दुःख घेणार होते. नकळत त्यांच्या हातून घडलेल्या पापाची फळे त्यांना अशा अघोरी पद्धतीने फेडावी लागणार होती. गावातला प्रत्येक जण आता मृत्यूच्या छायेत आला होता आणि ज्याची जाणीव लवकरच सर्वांना होणार होती. एकनाथ साधारण 25-26 वर्षाचा तरुण, जन्मतःच मंद आणि भोळा म्हणून जन्माला आला. त्यानंतर त्याचा मंदपणा वयानुसार उत्तरोत्तर वाढतच गेला. तरुण वयात येईपर्यंत तो अगदी वेडा झाला. राहून राहून फिटीचे झटके त्याला येत होते. वेड्यासारखे हसणे, बोलणे, हावभाव करणे ही लक्षणे त्याच्यात दिसत होती. एक हात लुळा पडलेला, तोंडातून सतत गळणारी लाळ, पायावर, हातावर, चेहऱ्यावर उगवलेले केस, बोबडे बोलणे आणि अंगाचा सतत येणारा घाण वास त्याच्या उंगळवाण्या अवतारात अजून भर टाकत होता. त्याच्या या अवताराकडे पाहून कोणीही त्याच्या आसपास फिरकत नसे. तरुण मुलं, माणसे त्याला जवळ देखील उभा करत नसत. तो जवळ आला की त्याला हकलून देत, त्याची चेष्टा करत. काही जण महाभाग त्याला सतत दगड फेकून मारत. त्यामुळे एकनाथ एकटाच राहत असे. स्वतःच्या मनाशी बोलायचा, वेड्यासारखे हावभाव करायचा, उगीचच जागोजागी थुंकायचा. यामुळे त्याच्या वेडेपणात भर पडत गेली आणि त्याचे वेडेपण वाढत जाऊ लागले. एकनाथ तसा स्वभावाने प्रेमळ होता. कधी कोणाला वाईट बोलले नाही, शिवी देणे नाही, भांडण नाही. तरुण मुलं, माणसे त्याच्या आसपास जात नसत, पण लहान मुले मात्र त्याच्यासोबत खेळत. तोही लहान मुलात चांगला रमायचा. स्वतःचे वेडेपण विसरून तो खेळात रमायचा. कधी त्याने लहान मुलांबरोबर भांडण किंवा मारामारी केली नाही, की कधी त्यांची खोडी काढली नाही. प्रेमळपणे तो त्यांच्यात रमायचा. लहान मुलांचा त्याला प्रचंड लळा होता. पण कधी कधी मुलांचे आईबाप एकनाथ बरोबर खेळताना त्यांना पाहिले की मुलांना मारहाण करायचे. त्या वेड्याबरोबर खेळत जाऊ नका असे सांगायचे आणि ते पाहून एकनाथ रडायचा. रडत घरी जाऊन आईला सगळं सांगायचा. त्याची माऊली त्याला कुशीत घ्यायची, त्याची समजूत काढायची, पण आतल्या आत कुढत बसायची. एकनाथचे आई वडील दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते. घरात सातत्याने देवदेव चालूच असायचं. त्याच्या घरची परिस्थिती तशी चांगली होती. 10-12 एकर जमीन होती. पीक पाणी चांगलं पिकत होतं. थोडक्यात घरी सुबत्ता होती. पण एकुलता एक असणारा एकनाथ वेडा निघाल्यामुळे त्यांचा जीव त्याच्यासाठी सतत चिंताग्रस्त असायचा. देवाला नेहमी प्रार्थना करायचे, देवा एकनाथाला बरं कर. फक्त एकच मागणं आहे. त्याच्या इलाजासाठी त्यांनी अनेक औषधोपचार केले, आयुर्वेदिक दवाखाने दाखवले, पण त्याच्या वेडेपणात कधीही फरक पडलाच नाही. देवाचे नवस, साधू संतांचा आशीर्वादही यावेळी कामी आला नाही. शेवटी सगळे करूनही त्याच्या वेडेपणात फरक न पडल्याने त्यांनी त्याला आहे तसंच ठेवायचं ठरवलं. जे होईल ते होईल, ईश्वराच्या मनात असेल तेच होईल, या आशेवर ते दिवस जगू लागले. एकनाथच्या आई वडिलांना वाटायचं एकनाथचं लग्न झालं पाहिजे, त्याचा संसार थाटला पाहिजे, वंशाला एखादा वारस मिळाला पाहिजे. घरात लहान मुलांचे हसणे खेदळणे झाले पाहिजे, रडण्याचा हसण्याचा आवाज गुंजावा, असं राहून राहून त्यांच्या मनात येत होतं. पण आई वडील कितीही चांगले असले,
धार्मिक वृत्तीचे असले आणि घरी कितीही सुबत्ता असली तरी एकनाथच्या वेडेपणाकडे पाहून कोणी त्याला मुलगी देत नसे. परिसरात सगळ्यांना त्याचा वेडेपणा माहीत होता. कुठे मुलगी पाहायला गेलं की मुलीचा बाप म्हणायचा, या वेड्याला मुलगी द्यायला आम्हाला काही वेड नाही लागलं आणि आमची मुलगी काही आम्हाला जड नाही. पोरीला विहिरीत ढकलू, पण या असल्या खोळ्याला नाही देणार. समाजातील लोक आमच्या तोंडात शेण घालतील. या वेड्याला पोरगी देणं म्हणजे पोरीला नरकात ढकलल्यासारखं आहे. कोण देणार याला आपली पोरगी? लोकांचं असं बोलणं ऐकून एकनाथच्या आई वडिलांचा जीव तेळतेळ तुटू लागला. जीवनात काही राम उरला नव्हता. पण एकनाथच्या आई वडिलांची भक्ती फळाला आली. एक चांगले स्थळ त्याच्यासाठी चालून आले. मुलगी दिसायला चांगली होती, काही व्यंग नव्हतं. तिला 7 बहिणी होत्या. घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे पोरीचा बाप हुंडा देऊ शकत नव्हता. त्यामुळे पोरीचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे मग एकनाथच्या आई वडिलांकडे आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तेकडे बघून तो एकनाथाला पोरगी द्यायला तयार झाला होता. एकनाथ आणि त्याच्या आई वडिलांना फार आनंद झाला. मनोमन त्यांनी देवाचे आभार मानले. एक चांगला मुहूर्त पाहून एकनाथ आणि आशाचं लग्न झालं. तिचं नाव आशा होतं. लग्न व्यवस्थित पार पडलं. लोकांनी दोघांना शुभाशीर्वाद दिले. नावे ठेवणारी अनेक जण होती. या वेड्याला काय संसार करता येईल याचाच सतत ते विचार करत होते. पण लग्नात मात्र एकनाथ चांगल्या समजूतदार मुलासारखं वागला. शांत उभा राहून सगळे विधी पार पाडले त्याने. अनेक लोक म्हणू लागले की कदाचित लग्नानंतर एकनाथ बरा होईल. पोरगी चांगला पायगुण घेऊन घरात आली आहे. आणि हे ऐकून एकनाथच्या आईवडिलांना जराशी आशा दिसू लागली. लग्न झाल्यानंतर एकनाथ आणि आशाचा संसार सुरू झाला. लग्न झाल्यावर पहिल्या रात्री एकनाथ खूप आनंदी होता. कितीही वेडा असला तरी त्यालाही काही भावना कळत होत्या. वयात आल्यानंतर जे बदल शरीरात घडून येतात ते बदल त्याच्यामध्येही घडून आले होते. ज्या वयात जे लागतं ते मिळायलाच हवं, नाहीतर मनाची बेचैनी वाढून माणूस वाईट कृत्याच्या पाठीमागे लागतो. एकनाथ पहिल्या रात्री प्रथमच त्याच्या बायकोचा चेहरा जवळून पाहत होता. दोघेही पलंगावर बसले होते. आशाला त्याच्या वेडेपणाची कल्पना होती, त्यामुळे तिनेच बोलायला सुरुवात केली आणि तोही तिला उत्तर देऊ लागला. वेडा असला तरी त्याला जाणवले की आपली बायको प्रेमळ आहे, तिचे आपल्यावर प्रेम आहे आणि दोघांची चांगली गट्टी जमली आणि त्या रात्री दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. लग्नाच्या 4 महिन्यांनंतरच एकनाथच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला आणि एकनाथचा एक मोठा आधार गळून पडला. पतीच्या निधनानंतर एकनाथच्या आईला मोठा धक्का बसला. त्यानंतर सतत आजारी पडत राहिल्या. पतीच्या मरणाचे दुःख आणि मूल आणि सून यांची चिंता यांनी त्यांना पुरतं ग्रासून टाकलं आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला. दुसरा आधारही कोसळला. एकनाथ आता एकाकी अगदी पोरका झाला होता. मायेचे दोन्ही छत्र क्षणात पोरके झाले. त्याला असणारा आधार गळून पडला. वेडा असला तरी त्याला मायेची पाखर हवी होती. बायको सोडली तर आता मायेचं असं कोणी उरलं नव्हतं आणि याच क्षणापासून एकनाथचं दुर्दैव सुरू होणार होतं. त्याच्या आयुष्यात एक मोठं संकट ओढवणार होतं. ज्या संकटाला तोंड देताना होणार होता त्याचा करुण अंत आणि त्याच्या अंतामधून घडणार होतं सावरगावचं रक्तरंजित पाशवी महाभारत.